मित्रांनो, फायनली तो दिवस आलेला आहे की ज्या दिवसाचा मी आतुरतेने वाट पाहत होतो, की जे 10,000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत. आणि खूप आनंद वाटतो ज्यावेळेस आपण एक YouTube वरती 10,000 फॅमिली, ज्यावेळेस 10,000 सदस्यांची फॅमिली आपण पूर्ण करतो. खूप मेहनत लागते या गोष्टीसाठी, कारण त्यासाठी खूप मेहनतीने आपण प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट ज्यावेळेस आपल्याला सत्यात उतरते त्यावेळेस खूप आनंद मिळत असतो. असे बरेच लोक आहेत की ज्यांचे 1000 सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण होण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते. तर तिथे माझे आज 10,000 सबस्क्रायबर, 10,000 आपली फॅमिली पूर्ण झाली. आज तुमच्या ह्या हे सर्व तुम्ही पाहतात व्हिडिओ, त्यामुळे तुम्ही खूप चांगलं तुमच्या प्रेम दिल्यामुळे आणि तुमच्या साथीमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे. कारण कसं असतं की आज मी विविध प्रकारचे व्हिडिओज टाकतो, जसे की माझ्या गावातली जी काही संस्कृती असेल किंवा काही लोककला असतील, काही जे ज्यांच्याकडे खूप आनंद म्हणजे असे कला आहेत की जे कला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे मी मुलाखती घेतल्या. शिवाय मी काही कॉमेडी रील्स सुद्धा केले आणि याचबरोबर मी युट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग बद्दल अनेक म्हणजे शिकवायचं कसं, त्यावरती कसे कोर्सेस करायचे वगैरे याच्या बाबतीत मी टिप्स आणि ट्रिक्स दिलेले असे माझे युट्यूब चॅनल वेगळे सुद्धा आहेत. पण आज हा पर्सनल लॉग मी काढला होता. त्या पर्सनल लॉग वरती 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. एकदम आनंदी आहे मी आज, कारण खूप हे जे 10,000 सबस्क्रायबर जे स्टार्टिंगला पूर्ण होतात, त्याचा जो एक आनंद होण्याचा एक वेगळाच जो क्षण आहे, तो क्षण खूप म्हणजे खूप महत्वाचा क्षण असतो. कारण काय असतं की बघा, आपण एक गोष्ट एकतर युट्यूब वरती काम करतो, एकतर पैसे कमावण्यासाठी, नाहीतर एक आपण आनंद म्हणजे एक आवड म्हणून करतो. तर मला तर खूप आवड आहे की असं नवीन नवीन कंटेंट क्रिएट करायला किंवा नवीन म्हणजे तुमच्याशी संवाद साधायला. माझे जे व्ह्युअर्स आहेत त्या व्ह्युअर्स सोबत माझं डिस्कशन झालं. तर कसं होतं की आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये, आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये इश्यूज असतात. तर आपण ज्यावेळेस डिस्कस करतो, आज मी तुमच्याशी डिस्कस करतोय, आज तुम्ही माझ्याशी डिस्कस करताय, आज माझे तुम्ही व्हिडिओज पाहताय, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा असं वाटतं की आज कमेंट करावं, तर तुम्ही कमेंट करत असता. तर ही एक जे संबंध बनलेले असतात, जे पाहायचे करायचे, तर ह्याच्याने आहे ना आपण एक जवळ असतो एकमेकांच्या. तर आज हे 10,000 जी सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले असतात, ते प्रत्येकाला आनंद होत असतो की या 10,000 सबस्क्रायबर मध्ये. तर ह्या 10,000 सबस्क्रायबर मध्ये मी काय काय केलं ते मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो. स्टार्टिंगला ज्यावेळेस माझे हे 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, ते खूपच लवकर झाले होते. कारण माझ्या गावातील एका व्यक्तीचं, एक महान व्यक्ती जे मोफत नाश्ता देत होते, आणि ती गोष्ट खरी आहे. तर ते जो व्हिडिओ मी टाकला त्या व्हिडिओला 64,000 व्ह्यूज गेले आणि तिथंच माझा वॉच टाइम वगैरे कम्प्लीट व्हायचा प्रयत्न झाला. आणि तिथेच त्यानंतरच मग मी असे काही जे वयस्कर लोक आहेत त्यांचे मी जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला. आणि जास्तीत जास्त व्ह्यूज मला माझ्या गावाकडून आले. अक्कलकोट तालुक्यातील एक माझं छोटंसं खेडेगाव आहे, त्या छोट्याशा खेडेगावावरून मला जास्तीत जास्त व्ह्यूज आले. आणि त्या व्ह्यूज वरून लवकरात लवकर माझे वॉच टाइम पूर्ण झाले आणि माझं मॉनिटायझेशन पण ऑन झालं. पण नंतर मला ऍक्च्युली कॉमेडी रील्स करायची पण सवय, तर कॉमेडी रील्स वरून पण मी चांगले सबस्क्रायबर्स गेन केले. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मला हे सबस्क्रायबर पण मिळाले, वॉच टाइम पण मिळालं. पण याच चॅनलवरती माझा चॅनल डिमॉनिटाईज सुद्धा झालेला होता. 3 महिन्यासाठी माझं चॅनल सस्पेंड सुद्धा केलं होतं. त्याचं कारण पण मी येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगत राहील. कारण माझे मागचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर तिथे माझे चॅनल डिमॉनिटाईज झालं, त्याच्यानंतर मॉनिटाईज झालं, भरपूर काही म्हणजे काय म्हणतात तर खडतर प्रवास असतो ना, तो खडतर प्रवास मी क्रॉस करून आज ह्या पूर्ण यशस्वी झालेलो आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस चॅनल डिमॉनिटाईज होतो तर 3 महिने आपल्याला कसं होतं, त्याचं किती दुःख होतं हे सुद्धा तुम्हाला मी म्हणजे सांगू शकत नाही, इतकं मोठं दुःख होतं. आणि ऍक्च्युली हा जो चॅनल आहे खूपच जुना चॅनल आहे. या जुन्या चॅनललाच मी ज्यावेळेस काम करायला लागलो, हे काम कसं केलं, काय केलं हे पण ऐकण्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे, खूप म्हणजे मजा येणार आहे. तर मला आज फक्त तुमच्याशी आनंद व्यक्त करायचा होता की हे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी किती मेहनत लागते, किती मेहनतीनं आपण कंप्लीट केलं, हे फक्त तुमच्याशी चर्चा करायची होती. जर तुमचे युट्यूब चॅनल असतील किंवा तुमचे जर समजा जर तुमचे छोटे युट्यूब चॅनल आहेत आणि तुम्हाला जर ग्रो करायचं असेल, जर तुम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे असतील, तर माझे टिप्स आणि ट्रिक्स असलेले @मराठी अभिमान हा सेपरेट युट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावरती माझे 500 व्हिडिओ पडून आहेत. आणि त्या 500 व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलंय की युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं, पूर्ण कोर्सेस फ्री दिलेला आहे. मी युट्यूब शिकवलेलं आहे, ब्लॉगिंग शिकवलेलं आहे, फ्रीलान्सिंग शिकवलेलं आहे, आणि हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी तुम्हाला शिकवलंय. @मराठी अभिमान फक्त एवढंच टाईप करा तुमच्या गुगलच्या युट्यूबच्या सर्च बॉक्स मध्ये, तुम्हाला माझं चॅनल येईल. त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता.
किंवा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथं पण जाऊन तुम्ही चेक करा. आता मी तुम्हाला फक्त इतकं सांगू शकतो की खूप खूप धन्यवाद माझ्या या फॅमिलीला जोडल्याबद्दल, आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या अनेक व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे, युट्यूबवरून 10,000 सबस्क्रायबर मिळाल्यानंतर आपल्याला काय काय मिळालं, 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय काय मिळालं, कमाई कधी होते, किती होते, हे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगत राहील. तुम्हाला तुमचे काही कमेंट्स असतील तर ते नक्की कळवा. आणि खूप खूप धन्यवाद. खूप सारे असे लोक पण आहेत जे मला कॉन्टॅक्ट केलेले आहेत. माझ्या गावाकडची जी काही संस्कृती आहे त्याच्याबद्दल मला खूप सारे प्रश्न पण विचारले आहेत. त्याबद्दल खूप छान वाटतं की माझे तुम्ही सर्व व्हिडिओज पाहता, आणि खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.